लद्दाख की हसीन पैंगोंग लेक और नुब्रा वैली घूमने का समय आ गया। जय बालाजी पैकेज टूर्स एंड यात्रा लेकर आए हैं 18 मई से 30 मई तक के लिए लेह लद्दाख कारगिल और कश्मीर की खूबसूरत यात्रा केवल 25,500 रुपए में। इस पैकेज में ट्रेन टिकट्स, 9 दिन के लिए फैमिली डिलक्स रूम, 9 दिन के लिए ब्रेकफास्ट और डिनर वेज नॉन वेज और साइट सीइंग के लिए 14 सीटर टेम्पो ट्रेवलर दिया जाएगा। तो देर किस बात की, आज ही संपर्क करें जय बालाजी पैकेज टूर्स एंड यात्रा। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। उल्लासनगर विधानसभा क्षेत्र के विधायक कुमार एलानी ने शुक्रवार को वरप व कांबा गांव में विकास कार्यों का मुहूर्त व भूमि पूजन किया। उनके साथ भाजपा व सहयोगी पार्टियों के पदाधिकारी, कार्यकर्ता व स्थानीय नागरिक उपस्थित थे। देखिए, आज कांबा गांव में पौसेपारा एरिया में 10 लाख रुपए का सीसी रोड का भूमि पूजन किया गया, जो इनकी काफ़ी टाइम से मांग थी कि यहाँ पे काफ़ी सालों से रोड का काम नहीं हुआ है। उसकी आज हमने भूमि पूजन करके पौसेपारा का कार्य शुरू किया है। उसके पहले हमने ग्राम पंचायत में 20 लाख रुपए का निधि देके, जो काफ़ी वर्षों 40-42 साल पुरानी ग्राम पंचायती कांबा गांव की, उसकी भी भूमि पूजन की। उसके अलावा उसके अंदर के 2 रोड का काम 5-5 लाख रुपए का कांबा गांव का, उसका भी आज हमने वर्क ऑर्डर दे दिया। उसके अलावा 10 लाख रुपए का कांबा में अपना 5वां महल मंदिर के वहाँ पे सीसी रोड का भूमि पूजन किया। अभी हम लोग वरप गांव में जो हमने सीसी रोड बनाया है गावदेवी मंदिर का, वरप गांव का, वहाँ पे जा रहे हैं। तो वो रोड का भी आज ओपनिंग करके उसकी शुरुआत कर रहे हैं। कल भी हम लोग ने ठारवानी के वहाँ पे हमने काफ़ी देर भूमि पूजन किए। काफ़ी दिनों से हमारा सिलसिला चालू है मारल, वरप, कांबा, उल्लासनगर 1, 2, 3, 141 कॉन्स्टिट्यूंसी में भूमि पूजन करने का। और ये सिलसिला जब तक आचार संहिता लगेगी, हम रोज 5-7 भूमि पूजन करते रहेंगे। इतने हमारे पास वर्क ऑर्डर है और काम करने की क्षमता है। धन्यवाद। वरप ग्रामपंचायत हद्दीत आणि सन्माननीय आमदार यांच्या कार्यक्षेत्रात जो आज आमदार साहेबांच्या हातून वरप ग्रामपंचायत किंवा यांच्या हद्दीतून गावदेवीला येणारा जो रस्ता आमचं बऱ्याच वर्षातून प्रलंबित होता, तो सन्माननीय आमदार साहेबांनी आज लोकार्पण केलेला आहे आणि याचा आनंद खूप जास्त आम्हाला गावदेवी भक्तांना आणि ग्रामस्थांना आहे। आणि राजेश भोईर, हनुमंत भोईर आणि यांच्या प्रयत्नातून सन्माननीय आमदार साहेबांनी इथे प्रत्यक्ष येऊन 2 महिन्यापूर्वी याचा उद्घाटन केला होता। यापूर्वीसुद्धा आम्ही आमदार साहेबांकडे कल्याण मुरबाड रस्ता असो, नदीसाठी असो, आम्ही बऱ्याच गोष्टींसाठी प्रयत्न केले आणि साहेबांनी त्याला आम्हाला सकारात्मक पाठिंबा देऊन धडाडीत त्याची सगळी पूर्तता केलेली आहे। आणि भविष्यातसुद्धा आई गावदेवीच्या मंदिराची पायाभरणीपासून तर सर्व गोष्टींना आमदार साहेबांचं सहकार्य लाभेल आणि तो पूर्णत्वाला जाईल। जसे ही सर्व कामं मोदी साहेबांकडनं जसे देशाला पूरक अशी सर्व कामं जोरदार धडाडीत होतात, तशीच आमदार साहेबांनीही तोच धडाका लावलेला आहे आणि अत्यंत संयमी आणि प्रेमळ स्वभावाचे आमदार आम्हाला लाभलेले आहेत। तर याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि भविष्यात आम्हाला कुठल्याही अडचणी येतील व इथे जंगलसुद्धा आहे, तर आमदार साहेबांना बोललो की आता जंगल एक वन दिवस आहे, तर त्या माध्यमातून आम्हाला काही वृक्षांची तुम्ही पूर्तता करा आणि ते सुद्धा ते हो बोललेत आणि त्यांच्याकडनं तसं पण एक कार्य घडो। एवढं सगळं बोलून आम्ही पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांकडून त्यांना धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि ते सांगतो। कांबा, वरप, पावसेपाडा आणि ह्या प्रांगणामध्ये असलेलं हे सिद्धेश्वर मंदिर आणि ह्या मंदिरामध्ये जेवढं काय आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे मी या ठिकाणचे उपाध्यक्ष आहे आणि या ठिकाणी छोटंसं कार्यरत आहे आणि या कार्यरतमध्ये या ठिकाणी 5 ते 6 वर्ष पाहतो आहे। आदरणीय माननीय कुमार एलानीजी साहेब या ठिकाणी येऊन या ठिकाणी बरीचशी म्हणजे जे काय कामं असतील ते फक्त मला सांगा, परत माझ्याकडे येऊ नका, असे आम्ही त्यांच्या ऑफिसला जातो त्यावेळी ते ग्वाही देतात का तुम्ही मला फक्त काम सांगा, नुसतं येऊ नका। तर या ठिकाणी साहेबांनी अगोदर पहिल्यांदा आदरणीय साहेबांनी या ठिकाणी संरक्षण भिंत, कारण उल्हास नदीचं पाणी ते पार आत येत होतं, साहेबांनी प्रत्येक पाहिला, आम्ही त्यांना गागाळी सांगितली, साहेबांनी आश्वासन दिलं आणि ते 2 कोटी काय 3 कोटीचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी हा प्रांगण आहे, तर त्यानंतर हे समोरचं जे आता जे आपण रोड पाहतो आहे
हे साहेबांच्याच म्हणजे कृपाछत्राखाली आणि या ठिकाणी त्यांनी हे हाती घेतलेलं काम पूर्ण केलेलं आहे. फक्त हा मधला पेचेस जो आहे या पेचेसमध्ये आज या प्रत्यक्ष येऊन आणि साहेबांनी पिकाव फावड्यासह या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. आणि असं साहेबांचं जेवढं धन्यवाद मानावं तेवढं थोडे ज्या वेळेस आम्हाला मदत पाहिजे त्यावेळी फक्त आयलानी साहेब म्हणतात आमच्याकडे या आणि या ठिकाणी हाती काम घेतलेलं आहे. महाराजांचं जेवढं धन्यवाद मानावं तेवढं थोडे. उल्हासनगरचे कार्यसम्राट आमदार कुमारजी आयलानी साहेब यांनी मारळ वरप कांबा या परिसरात भरपूर निधी दिलेला आहे आणि भरपूर प्रेम त्यांचा आमच्या तिन्ही गावांच्यावर आहे. त्यांनी वारंवार साहेबांना फोन केला, कधी पण आमचं कुठलंच काम थांबलेलं नाही. सिद्धेश्वर मंदिरासाठी साहेबांनी भरपूर निधी दिलेला आहे. शेडचा त्याच्यामध्ये असेल, त्यानंतर सुशोभीकरण घाटाची, परत आमच्या मारळमध्ये आणि वरपमध्ये आणि कांब्यामध्ये असे मिळून एक 7 कोटीची कामं साहेबांनी मंजूर केलेली आहेत. त्याच प्रमाणातलं जो काम आहे त्यामधलंच एक काम आता पुढे आचारसंहिता लागत आहे, त्यामुळे आम्ही भूमिपूजन सोहळा साहेबांच्या हस्ते पूर्ण केलेला आहे. आणि आता यानंतर कांबा गावातील जो कार्यालय आहे त्या कांबा गावातील कार्यालयासाठी 20 लाखाची निधी साहेबांनी दिली, त्याचा पण आज तिथे भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. मी साहेबांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आपले लाडके आमदार आणि कार्यसम्राट आमदार माननीय श्री कुमार आयलानी साहेब यांनी काल पण वरप आणि कांबा येथे बऱ्याच विकास कामांचं निधीचं उद्घाटन केलं आहे. आणि हा जो पॅच मंदिर 5वा महिन्याचा जो सिद्धेश्वर मंदिर आहे हा बऱ्याच दिवसांनी पेंडिंग राहिलं होतं आणि साहेबांनी त्याचं उद्यापासून त्याचं काम सुरुवात करणारे आज उद्घाटन केलेलं आहे. परत महाराळला पण भरपूर निधी दिलेले आहे. आता इथं ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या तिथे पण एक उद्घाटन आहे. इथून 2-3 ठिकाणी पावशेपाडा वरप या ठिकाणी गावदेवी मंदिरचा रस्ता जो बाकी होता तो कंप्लीट झाला आहे, त्या ठिकाणी पण आज कार्यक्रम आहे. आणि आमदार साहेब आमचे म्हणजे या ठिकाणी जे 141 उल्हासनगरमध्ये मारळ वरप कांबा जे येते या ठिकाणी बराच निधी दिलेला आहे आणि देणार आहेत. आणि या पद्धतीने साहेबांचे काम खूप चांगल्या जोरात चालू आहे. आभार व्यक्त करावे तेवढे थोडेच साहेबांचे. आज आमचे कार्यसम्राट कुमारजी आयलानी साहेब यांच्या निधीतून आमचा सगळा गावकऱ्यांचा जो गावदेवी रस्त्याचा जो विषय होता खूप जिव्हाळ्याचा विषय होता आणि देवीच्या कृपेने आई गावदेवीच्या कृपेने आज तो विषय मार्गी लागलेला आहे. आणि त्याच प्रेरणेने आम्ही आमच्या आई गावदेवीचं काम आणि साहेबांच्या सहकार्याने कसं पूर्ण होईल साहेबांच्या माध्यमातून आम्ही आजवर खूप निधी आणला साहेबांकडून. खूप कामं चालू आहेत, ऑन प्रोसेसमध्ये आणि चालू राहतील. तर अजूनही साहेबांचं असं म्हणणं आहे का बाबा तुम्हाला अजूनही काय अडचणी असतील तर तुम्ही सांगाव्या. असे आमदार आम्हाला जे लाभलेले आहेत तर ते खूप आम्ही भाग्यशाली समजतो आम्ही सर्वजण. तर साहेबांचे आम्ही एवढेच बोलून आज कुमार आयलानी साहेब आमचे आमदार आमच्या 3 गावं असणारा प्रेम आणि गावावर वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात. कारण ते स्वतःहून आम्हाला पाठपुरावा घेऊन कामाच्याबद्दल विचारणा करतात. आणि असं हे 5वा महिना सिद्धेश्वर मंदिरचा जो CC आणि रोडचा कामात मंजूर केला त्याबद्दल मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आमच्या ग्रामपंचायत वतीने आम्ही त्याचा धन्यवाद आभार मानतो. साहेबांचं असंच लक्ष आमच्यावर राहून दे. प्लस माझ्या पावशेपाडा गावातही 10 लाखाचा निधी जो मंजूर केलेला आहे रोडसाठी त्याबद्दलही मी त्यांचा धन्यवाद बोलतो पावशेपाडा ग्रामस्थातून. आणि 20 लाख ग्रामपंचायतसाठी जे निधी केलेले आहे त्याबद्दलही मी त्यांचा एक आभार मानतो. कुमार शेठ आयलानी जे सतत या गावाशी संपर्कात आहेत. बहुतेक विकासाच्या कामांच्या पाठीमागे असतात त्यामुळे आम्ही सर्वांचं सहकार्य त्यांच्या पाठीशी आहे. परंतु आमची ग्रामपंचायत 1978पासून अशीच आहे त्या स्थितीला. अजून परत कोणी त्याच्या फेरबदल केला नाही. परंतु तसेच इथले लाडके खासदार आणि कुमार साहेब यांनी गावाच्या विकासासाठी आणि ग्रामपंचायतच्या कार्यासाठी जी काय मेहनत केली त्याच्याबद्दल आमची पूर्ण ग्रामपंचायत बॉडी आणि कर्मचारी आणि ग्रामस्थ मी सर्व यांचे आभार व्यक्त करतो. ओके. नमस्कार. मी आज कांब्या गावामध्ये ग्रामपंचायतचं उद्घाटन साहेब कुमार आयलानी साहेब आणि सगळे ग्रामस्थ आहेत आणि माझे सगळे सदस्य कर्मचारी ग्रामसेवक मॅडम यांच्या सगळ्या वतीने आज पंचायतचा उद्घाटन झालेला आहे. जय जय महाराष्ट्र. आपले लाडके आमदार आणि कुमारजी आयलानी साहेब यांच्या शुभ हस्ते आज आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाचं नवीन कार्यालयाचं भूमिपूजन झालं आहे. त्या निमित्त मी आमच्या पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. This festive season, meet all your financial goals.
क्रिस्टल फाइनेंस व अजीत माखीजानी लाए हैं आपके लिए पर्सनल लोन ऑफर्स, इंस्टेंट डिस्बर्सल, इजी हैसल फ्री प्रोसेस, डोर स्टेप प्रोसेस, जिसके लिए आपको चाहिए सिर्फ आपके बिजनेस का टर्नओवर। Contact us today for personal loan offer.